नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा मंडळी, आम्ही आता इकडे बेडशीच्या मळ्यात खत मारू जाणार आहोत. पूर्ण व्हिडिओ तुमका मी दाखवणार आहे. आता लावणी लावून झालेलीच आता रोपांका परत खत देवता लागतात 3 वेळा. आता प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात कशी खता मारतात व पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओत दाखवणार आहे. आणि जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. हे बघा मंडळी, मी आता इकडे मळ्यात इलेलो आहे आणि आता हे बघा, हे दिवस आता खता मारूचे. लावणी लावलेली त्यांनी खत आता कमी पडता, त्याच्यासाठी हे बघा हे खत असं हाणून ठेवलेला. आता थोड्या टायमात तर मारणार. बघा हो मळवा इकडे. तुमका दाखवणार त्या बेडशीच्या मळ्यातला खत कसा मारतो भाग मी तुमका दाखवणार. बांधण आता पुढे पुढे चाललंय आणि आता तिकडे जाऊन खत मारणार. प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात वेगवेगळ्या पद्धतीत खता मारतो तिकडे. हे बघा, ही आमची खाण म्हणतो, ही खाण आता पावसात अशी खुल्ली असता आणि मग भातं कापताना ती बांधली जातात. आता पाणी सुकती लागला. आता आम्ही इकडे खत मारणार व भाग तुमका दाखवणार होते. बघा ह्यो असो इकडे मळवा. त्या बांधान पुढे पुढे जाणार आणि तिकडे त्या भागातनं खत मारणार. लावणे का हे बघा मंडळी, आमचं हो बेडशीचं मुळात तर तुमका पूर्ण दाखवतं इकडे. या पद्धतीत लावणी लावलेली आहे इकडे आणि लावणीचे व्हिडिओ तुम्ही बघत असंच असाल. हे बघा आता पुढे पुढे चालले, मी तुमका दाखवतो इकडे लावणी. आणि आता लोकांची सुरुवात झालेली आहे खता मारू का. या पद्धतीत लावलेलं हो. इकडचं एक भाग आणि तराजीच्या बाजूने एक भाग, असे 2 भाग आहेत. याच्यात 12 शेतकरी आहेत, 12 हिस्सेदार म्हणून त्यांनी लागवड केलेली आहे इकडे शेतीची. तुमका पोसावताना दाखवणारच आहे. तोपर्यंत लावणी बघा कोकणात कशी लावणी केली जाता. या पद्धतीत अशी लावलेली आहे मस्तपैकी हिरवळ असा. बघा आमच्या कोकणातलं निसर्गरम्य कोकण म्हणता तो होच कोकण बघा. हे बघा खत तिकडे मारताचा. बघा असं मळं पूर्ण असं बेडशीचं मळं म्हणतं त्याला. आता मी ह्या बांधान पुढे पुढे चाललंय, तुमका दाखवतोय लोक कशी खता बिता मारतात ती. आणि खत नाही मारला तर रोप तेवढा उठत नाही लावणी. त्याच्यासाठी 3 वेळा खत देवता लागतं. नारळाची पण झाडा तिकडे. बघा या बांधाच्या बाहेरच्या बाजूने का खाजन म्हणतो आम्ही. हो खाजन बाग इकडे पण लावलेली आहे लावणी. बाहेरच्या बाजू पण अशी लावणी लावली जात आहे बघा. आता काही दिवसांनी या बांधान चलोक नको, एवढे चारो होणार आता.
पूर्ण तुमका आधी मळो दाखवते. आणि ते बघा शेतकरी तिकडे खत मारतातच आमचे मोंडे गुरुजी म्हणून. हे बघा आपल्या शेतात तिकडे खत मारतो तिकडे. अण्णा मारतो. बघा ही खैराची झाडं एका काटे असतो हे बघा. एकदम सांभाळून चालवता लागतं आहे बांधण. हे बघा शेतकरी इकडे खता मारतो ते बघा. आता आपल्या भागात तिकडे खत मारतो तिकडे. हो बघा खत घेऊन येता आणि मग तिकडनं हात दाखवता. तर आता खत मारतात तिकडे. असा प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेलं प्रत्येक शेतात आपापल्या. तो बघा एक शेतकरी बघा कसं बालडे घेऊन उलटो राहून बालडे पाणी मारता. तो मोठो ह्यो हा ढोंग यो तो ढोंग यो. हां तो बारीक बारीक खत मारित राहणार मंगेश मोंडो म्हणून. हां हे त्याचे माडच मंगेश मोंड्याचे बघा. सगळे माड हे मंगेश मोंड्याचे. भरपूर नारळ त्याचे. मग अशा पद्धतीत आमची या मळ्यातली भात शेती असता. काही दिवसांनी तुमका दाखवणार भात कसा पोटरे घेता काय कसा होता. तो पूर्ण व्हिडिओ येणारच आपले. आता या थोड्या दिवसांनी या बांधण काय चलोक नको. एवढा रान होणार आता. चार सगळी येणार. आता गोरवा पण नाही त्याच्यामुळं ही चार तशीच आहे. आता मी आता बांधण पुढे पुढे चाललेलो आहे इकडे. थोड्या टायमात तिकडे जाऊन खत मारणार. बघा ह्यो नाचणं इकडे बांधाक ठेवलेलो. नाचण्याची भाकरी म्हणतात ते ह्याची होता बघा. कणसा येणार त्याच्यानंतर तिला त्याची मेहनत असता. काजून टाईम असं पट्टीने लावलेला बांधण असं कडली. अशी तिकडे भात शेती आहे. ह्या बाजू इकडे नदीला पाणी असतं आहे बघा. या नदीच्या पाण्यावर आपली शेती होता. नंतर आम्ही तो भात कापतानाही बाण बंदोबस्त करता. व्यवस्थित बाण टिपून घेणार. खारा पाणी लागतं नाही मळ्याचा. मग कडधान्य वगैरे होत नाही. त्याच्यासाठी हे बांध आता हे बघा पावसानं सगळे शाप पात झालेले आहेत. त्याचं काम करूचा. हो बघा असं इकडे हो बेडशीचं मळ.
दाखव ना का हे बघा खत दाखवते मी तुमका या पद्धतीत असा खत असता युरिया खत म्हणतात का एकदम साखरेसारखा लोकांना वाटत साखर होता तर ह्या खत आता इकडे मारणार आहे बघा जो भाग दबाकलेलो त्याला मारूचाच लागतं हे बघा असं हो भेडशीचं मळं तुमका दाखवणार पूर्ण बाजूचा निसर्ग बघा एक साग बीक बघा कसे फुलले आहेत ते तिकडे वांदर बिंदर घव रेडे पण इलेले आहेत आता मळ्यातना फिरतात तर तो आता बंदोबस्त करूचो लागणार आता ह्या सगळा तुडवून टाकणार हे बघा मंडळी मी तुमका आता लावणीच्या टायमात व्हिडिओ दाखवलेलोच होतो आणि बघा आता ही लावणी लावून झालेली आता खता मारूचे दिवस इलेले आहेत आता खत कसा देतात रोपांका हे आता दाखवणार आहे लावणी लावून आता कमी काही 15-20 दिवस झालेलेच होत आणि आता ह्या तिसऱ्यांदा खत एकदा रोप काढूच्या अगोदर एकदा खत मारला जाता आणि चिखलीत एकदा खत मारला जाता आणि त्याच्यानंतर आता ह्या हे बघा अशी जी बारीक पांढरी आहे लावली ती का आता खत देतात तर पूर्ण तुमका मी भाग दाखवणार आहे व आमचं भेडशीचं मळं आहे इकडे बघा कसं व्हावा तो त्याकडे खत मारतं तिकडे हे बघा ती बघा खत आता बालडीने तिकडे मारता मी दाखवते अशी शेतकऱ्यांची कामं असतात आमचं भेडशीचं मळं आहे इकडे बघा मी पुढे पुढे चाललं इकडे बघा ही भुसेकर म्हणून आमच्या वाडीतली आहेत आणि तिकडे आता खत मारतं ते बघा जा पांढरा झालेला त्याका खत देवचा लागतं असा 3 वेळा खत देवचा लागतं आहे ना भुसेकरनी हां तेव्हा ती शेती हे बघा हे जो पांढरा भाग आहे बघा एका आता खत देणार ही काळसर जी एका खत कमी मारणार हे बघा या पद्धतीत असा खत देवचा लागतं हे सागवण बिगवण बघा कशी आता फुलले ते आपलं निसर्ग बघा कोकणातलो काय आहे तो हो बघा ह्यो आमचं भेडशीचं मळं असं पूर्ण असं लावलेलं आहे इकडे आता काही दिवसात आता गणपती झाल्यानंतर ही भात शेती होणार त्याच्या अगोदर ही खता द्यायची लागतात खत नाही दिलंच तर रोपता वर येत नाही हे बघा ह्यो भाग असं जो बारीक हा जो खत चुकलेला किंवा पावसात जे हवरा बिवरान पाण्यात जाता हो खत त्याच्यासाठी या खत आता डबल देवता इलेला असा कंडिक्शन असा असं मळवा त्या बाजूने एक तिकडे एक मोठं प्लॉट आहे हे बाजूने हे बाजूचं दाखवत आहे अशी भात शेती केलेली आहे मळ्यात भरपूर कामं असतात आता काही दिवसांना आता बांध बंदोबस्त होणार बांधाची इकडे माती बिती हे बघा हे बांध म्हणता हो ना हे आता बांधूचे लागतात हे बघा हे श्रावण महिन्यात त्याचं काम घेणार घ्या पाणी येता त्याच्यासाठी अगोदरच बंदोबस्त करूचा लागता आता पावसात चालता पण भात कापताना पाणी येतात त्याच्यामुळे हे बांध बंदोबस्त करूचो लागता हे बघा सकाळ भाना कशी खत मारतात ती बघा इकडे त्या बघा ती आता इकडे 2 बालडे खत मारणार असं तिथं अंदाज आहे 3 टप्प्यातून खत देवता लागतं तेव्हा ती शेती ही बघा खत मारून इला इकडे प्रत्येक शेतकरी आता रोपांका खत देणार असा इकडे वेगवेगळ्या पद्धतीत खता मारली जातात कोण 10-20 मारता कोण युरिया मारता अशी खतं असतात